हॅलो ऑल स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण युनिट 3 फॉर युअर सब्जेक्ट आय-ओ-टी. बिफोर स्टार्ट ऑफ ॲक्च्युअल युअर युनिट आपण ऑलवेज काय करतो की एकदा सिलेबसला क्विक गो थ्रू करणार आहोत. ओके, सो युनिट 3 आहे, तुमचा नाव आहे आय-ओ-टी सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स. ओके, सो या चॅप्टरमध्ये तुम्हाला जितके पण सेन्सर्स तुम्ही आय-ओ-टीमध्ये यूज करणार आहेत किंवा ॲक्च्युएटर्स असतील ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचे आहेत. टोटल 18 मार्क्सचा हा युनिट असणार आहे, म्हणजे खूप जास्त वेटेज तुमचं फायनल सेमिस्टरच्या एक्झाममध्ये. खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला या युनिटमधून येण्याची पॉसिबिलिटी आहे. सो याच्यामध्ये मोस्टली 3 पॉइंट्स आहेत बघा, 3.1, 3.2 आणि 3.3. इंटरेस्टिंगली याच्यामध्ये जे 3.1 आणि 3.2 आहे, ओके, सो हे असणार आहे तुमचं बेसिक कन्स्ट्रक्शन, बेसिक वर्किंग ऑफ सेन्सर अँड ॲक्च्युएटर्स. ओके, सो या 2 युनिटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की डिफरंट टाइप्स ऑफ सेन्सर असतील किंवा ॲक्च्युएटर्स असतील, सो त्याचं बेसिक अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, वर्किंग कसं होतं. सो 3.3 मध्ये तुम्हाला मेन काय शिकायचं आहे की तुम्हाला जे पण सेन्सर तुम्ही 3.1 आणि 3.2 मध्ये शिकलात त्याचं तुम्हाला इंटरफेसिंग करायचं आहे विथ नोड एमसीयू आणि प्रोग्रामिंग सुद्धा करायची आहे. ओके, सो यामध्ये काय दिले बघा, इंटरफेसिंग सेन्सर अँड ॲक्च्युएटर्स विथ नोड एमसीयू. सो इंटरफेसिंग त्यामध्ये LM35 गॅस सेन्सर, ह्युमिडिटी सेन्सर, फोटो सेन्सर, LDR, PIR, IR आणि विथ नोड एमसीयू. ओके, सो एवढे सगळे सेन्सर तुम्हाला इंटरफेसिंग शिकायचे आहेत. त्यानंतर ओनली टेक्निकल स्पेसिफिकेशन, पिन डायग्राम अँड वर्किंग एक्सपेक्टेड. प्रोग्रामिंग इथे दिली आहे, प्रोग्रामिंग अँड इंटरफेसिंग, बट खाली पुन्हा एक्सप्लेन केलंय की या सेन्सर विषयी तुम्हाला काय माहित पाहिजे, टेक्निकल स्पेसिफिकेशन्स, त्यानंतर पिन डायग्राम काय आहे, वर्किंग काय आहे, हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. सो क्वेश्चन्स काय येऊ शकतात, फर्स्ट 3.1 आणि 3.2 मध्ये येऊ शकतात की लिस्ट द डिफरंट टाइप ऑफ सेन्सर्स अवेलेबल इन आय-ओ-टी. काय करायचंय तुम्हाला, लिस्ट करायचे नंबर ऑफ अवेलेबल सेन्सर इन आय-ओ-टी. हे 2 मार्क्सचा क्वेश्चन झाला. त्यानंतर सेम क्वेश्चन 4 मार्क्सला कसा विचारू शकतात की लिस्ट द डिफरंट सेन्सर अवेलेबल इन आय-ओ-टी सिस्टीम अँड एक्सप्लेन DHT11 और एक्सप्लेन गॅस सेन्सर और एक्सप्लेन LDR. या प्रकारे क्वेश्चन असू शकतो. सेकंड, ॲक्च्युएटर्स मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ ॲक्च्युएटर्स अंडरस्टँड करून घ्यायचे, त्याची वर्किंग, बेसिक प्रिन्सिपल काय आहे. सो हे सर्व तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. सो या युनिटसाठी आपला प्लॅन कसा असणार बघा, सपोज आपण एक सेन्सर घेणार LDR. ओके, सो फर्स्ट आपण LDR काय बघणार, LDRचं वर्किंग कसं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, LDRच्या पिन किती अवेलेबल आहेत, त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन काय आहे आणि LDRला नोड एमसीयू सोबत इंटरफेस कसं करायचं. म्हणजे खालचा तुमचा हा पॉइंट सुद्धा कव्हर होतो की इंटरफेसिंग LDR, राईट. सो या प्रकारे आपण बघणार आहोत. सो फर्स्ट लेक्चर जे आपलं असणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत LDR एक्झॅक्टली आहे काय आणि LDRचं नोड एमसीयू सोबत इंटरफेस कसं करायचं आणि त्यासाठी प्रोग्रामिंग काय आहे, पिन डायग्राम कशी असणार आहे. ओके, सो हा तुमचा 18 मार्क्सचा चॅप्टर असणार आहे. ओके, सो खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमधून येण्याची पॉसिबिलिटी आहे. हा टोटल युनिट 3 सेक्शनमध्ये आपण डिवाइड करणार आहेत. फर्स्ट असणार आहे तुमचं सेन्सर, सेकंड ॲक्च्युएटर अँड थर्ड वन इज इंटरफेसिंग ऑफ नोड एमसीयू विथ सेन्सर अँड ॲक्च्युएटर्स. ओके, सो बघा ॲज पर युअर सिलेबस कोणते सेन्सर्स तुम्हाला बघायचे आहेत. सो फर्स्ट आपण सेन्सरवर येणार आहे. सेन्सरचा क्वेश्चन आपण बघितला की लिस्ट द सेन्सर युज्ड इन आय-ओ-टी सिस्टम. लिस्ट एनी 2 और एनी 4 सेन्सर युज्ड इन आय-ओ-टी सिस्टीम, हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर कोणतंही सेन्सर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारू शकतात. सो त्यामध्ये तुम्हाला काय सांगायचंय, सेन्सरचं बेसिक ऑपरेशन कसं होतं, त्याचं फंक्शन काय आहे, वर्किंग कशी होती आणि ॲप्लिकेशन काय आहे. ओके, सो या टाईपमध्ये तुम्हाला हे सगळे सेन्सर प्रिपेअर करायचे आहेत. सो फर्स्ट जे सेन्सर आपल्याकडे आहे ते आपण बघणार आहोत. LDR मीन्स लाईट डिपेंडंट रजिस्टर, त्यानंतर PIR सेन्सर, पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर, त्यानंतर LM35 ही एक IC आहे जी ॲज अ टेम्परेचर सेन्सर म्हणून यूज करतात. ओके, सो LM35, त्यानंतर DHT11 ही एक टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेजरमेंटसाठीची IC आहे. त्यानंतर IR सेन्सर आणि गॅस MQ4 सेन्सर. ओके, सो हे सर्व सेन्सरचं बेसिक ऑपरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे कसं वर्क करतंय. त्यानंतर ॲक्च्युएटर्समध्ये आपण येऊया. ॲक्च्युएटर्समध्ये कोणते ॲक्च्युएटर तुम्हाला बघायचे तर लिनियर आणि रोटरी ॲक्च्युएटर्स, त्यानंतर सर्वो मोटार, सर्वो ड्राईव्ह, सोलेनॉइड व्हॉल्व, मोटराइज ॲक्च्युएटर्स अँड स्टेपर मोटर. ओके, सो हा तुमचा टोटल सिलेबस असणार आहे या युनिटसाठी. ओके, सो हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. सो LDRचा जो फुल फॉर्म आहे तो आहे लाईट डिपेंडंट रजिस्टर. ओके, सो फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो LDR आहे, ओके, हा नथिंग बट सेन्सर तर आहे, बट
त्याआधी तो रजिस्टर आहे. ओके, सो LDR काय आहे तुमचा एक टाईपचा रजिस्टर आहे आणि हा कोणता रजिस्टर जे आपण अॅनालॉग मध्ये बघितलेत. ओके, हा रजिस्टर. ओके, बट हा कोणता रजिस्टर आहे तर रजिस्टरमध्ये दोन टाईप्स आपण बघितले, एक फिक्स रजिस्टर, सेकंड व्हेरिएबल रजिस्टर. सो LDR ला तुम्ही एक व्हेरिएबल रजिस्टर म्हणू शकता, व्हेरिएबल रजिस्टर. ओके, जसं की तुमचं पोटेन्शियोमीटर असतं ज्यामध्ये आपण एक नॉब फिरवतो आणि तुमचा जो रेजिस्टन्स आहे तो चेंज होत जातो. ओके, सो बघा हा झाला तुमचा व्हेरिएबल रजिस्टर. बट यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की इथे कुठलाही पोटेन्शियोमीटर नाहीये. बट तुमचं जे पोटेन्शियोमीटर असणार आहे, पोटेन्शियोमीटरचं फंक्शन LDR मध्ये तो करणार तुमचा लाईट. ओके, सो LDR बेसिकली काय आहे, एक रजिस्टर आहे. ओके, सिमिलर, बट याचा जो रेजिस्टन्स आहे हा कशावरती डिपेंड असणार, यावरती पडणाऱ्या लाईट वरती. ओके, सो डिपेंड्स ऑन द लाईट, किती लाईट त्याच्या इंटरफेसवर पडतीये यावरून तुमच्या रजिस्टरचा रेजिस्टन्स चेंज होणार. म्हणजेच इनिशियली हा सपोज 10K असेल, तुम्ही याच्यावरती काही लाईट अप्लाइड केली, जशी तुम्ही लाईटची इंटेन्सिटी अप्लाय करणार त्यानुसार याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. सपोज हा इनिशियली 10K असेल, नंतर 8K होईल, नंतर 1K होईल. ओके, सो या प्रकारे याची व्हॅल्यू चेंज होणार. सो LDRचं यूज काय आहे, टू डिटेक्ट लाईट, लाईट डिटेक्ट करण्यासाठी किंवा ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट मध्ये आपण याला यूज करू शकतो. सो अशा प्रकारे LDRचं फंक्शन आहे. ओके, सो LDR मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, LDR इज नथिंग बट अ व्हेरिएबल रजिस्टर, बट द रेजिस्टन्स डिपेंड ऑन द लाईट दॅट फॉल ऑन दॅट सरफेस ऑफ सेन्सर. ओके, सो LDR ला तुम्ही सेन्सर म्हणा, रजिस्टर म्हणा, दोन्हीही व्यवस्थित आहे. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया की एक्झॅक्टली हा वर्क. सिंपल LDR हा एक रजिस्टरच्या टाईप असतो, बट त्याची जर प्राइस तुम्ही बघितली हार्डली 1 किंवा 2 रुपयाला तुम्हाला LDR भेटून जाईल. त्यानंतर एकदम लाईट वेट असतो, याचं जर वेट बघितलं तुम्ही 0.1 ग्राम पेक्षा पण खूप कमी असेल. आणि याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा, तर अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक LDR मिळतो. त्यानंतर त्याला 2 वायर्स असतात, रजिस्टरच्या लीड्स. ओके, सो इकडे अजून बघा याच्यामध्ये काय असतं, ही जी तुमची लेयर असते या लेयरसाठी फोटो कंडक्टिव्ह मटेरियल यूज करतात, फोटो कंडक्टिव्ह मटेरियल यूज करतात. त्यानंतर याच्या टॉपवरती, टॉपचा जो सरफेस आहे याच्यावरती पूर्ण क्लिअर कोटिंग ओव्हर इंटायर टॉप सरफेस. ओके, त्यानंतर इकडे 2 इलेक्ट्रोड आहेत बघा. ओके, त्यानंतर कोल्ड वेल्ड कॉन्टॅक्ट्स आहेत, हे तुमचे इलेक्ट्रोड आहेत, हे पूर्ण इलेक्ट्रिक मटेरियल आहे. आणि या ठिकाणी तुमचे हे जे लीड आहेत हे कनेक्ट केले आहेत. ओके, आणि जो रिमेनिंग मटेरियल असणार हे सिरॅमिक मटेरियल आहे. सो याच्यामध्ये काय होतं की जेव्हाही लाईट या इलेक्ट्रोड वरती पडते त्यावेळेस त्याचं रेजिस्टन्स चेंज होतं प्रोपोर्शन टू राईट. ओके, आणि अशा प्रकारे इकडे जे आउटपुट आहे, इथे जे रेजिस्टन्स आहे, तुम्ही जर इथे एक मल्टीमीटर कनेक्ट केलं तर तुम्हाला इथे व्हेरिएबल रजिस्टर मध्ये आउटपुट मिळेल. ओके, सो LDRचं फंक्शन काय आहे, कन्वर्ट चेंज इन लाईट किंवा लाईट एनर्जी टू चेंज इन रेजिस्टन्स. सो अशा प्रकारे LDRचं फंक्शन आहे. तर LDR काय करतो, जी लाईट तुमच्या सरफेसवर पडेल, प्रोपोर्शन टू दॅट लाईट तुमचे जे 2 टर्मिनल मधलं जे रेजिस्टन्स असेल ते कमी जास्त होत जाईल. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामुळे आपण काय करू शकतो की तुम्हाला काही ऑटोमॅटिक ब्राईटनेस ऍडजस्ट करायची असेल किंवा ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट करायचं असेल किंवा सोलार ट्रॅकिंगचे प्रोजेक्ट असतील, सो या सगळ्यामध्ये आपण कशाचा यूज करतो, LDRचा यूज करतो. सो LDRचं बेसिक फंक्शन काय आहे, लाईट एनर्जीला सेन्स करणं. ओके, सो आता इकडे प्रॉब्लेम असा आहे की LDRचं जे आउटपुट आहे ते इन टर्म्स ऑफ डिजिटल सिग्नल नाहीये, इन टर्म्स ऑफ करंट नाहीये, इन टर्म्स ऑफ व्होल्टेज पण नाहीये. ते आपल्याला मिळतंय इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स किंवा इन टर्म्स ऑफ चेंज इन रेजिस्टन्स. सो या क्वांटिटीला जर तुम्हाला कंट्रोलरला द्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आयदर व्होल्टेजमध्ये किंवा करंटमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. सो आपण ते आपल्या प्रोसेसरला देऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत की ऍक्च्युअल मध्ये LDR यूज कसा करायचा ऍप्लिकेशन मध्ये. तुम्हाला व्होल्टेज डिवायडर तुम्ही शिकलात, व्होल्टेज डिवायडर मध्ये काय असतं की एक रजिस्टर तुम्ही यूज करता, त्यानंतर खाली पुन्हा एक रजिस्टर यूज करता. ओके, सो हा झाला तुमचा R1, हा झाला R2, आणि याच्या अक्रॉस जर तुम्ही व्होल्टेज मेजर केलं, हा झाला तुमचा V. ओके, सो या ठिकाणी जर सपोज मी +5 व्होल्ट कनेक्ट केलं तर आउटपुट व्होल्टेज काय असणार, अकॉर्डिंग टू व्होल्टेज डिवायडर रूल, तर R2 च्या अक्रॉस व्होल्टेज घ्यायचं असेल म्हणून R2 अपॉन R1 प्लस R2 इंटू युअर V इन. ओके,
सो या केसमध्ये व्ही इन काय आहे तुमचं +5 व्होल्ट आणि R1 काय आहे, हा तुमचा R1. सो आपण काय करणार ॲक्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये R1च्या जागी तुमचा LDR कनेक्ट करणार. म्हणजे हा काय झाला तुमचा व्हेरिएबल रजिस्टर. सो हा R1 तुमचा कंटिन्युअस चेंज होत असेल तर त्याच प्रोपेशनमध्ये तुमचा जो V0 आहे तो सुद्धा चेंज होत जाईल. ओके, सो तुम्हाला समजलं अशा प्रकारे चेंज इन रजिस्टरला आपण चेंज इन व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. सपोज हा तुमचा 10K असेल, इकडे तुम्ही 5K कनेक्ट केलाय. ओके, आणि हा 5 व्होल्ट आहे म्हणजे याचं आउटपुट व्होल्टेज काय येईल R2 5/5 प्लस 10 इंटू युअर 5 व्होल्ट. ओके, सो हे किती झालं इंटू 5. ओके, सो 5/1 5/3. सो 5/3 व्होल्ट तुमचं इकडे काय येईल आउटपुट व्होल्टेज येईल. त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस याच्यावरती लाईट पडेल त्यावेळेस हा हा जो 10K आहे याची व्हॅल्यू कमी होऊन 5K होईल किंवा 6K होईल. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला जी चेंज इन लाईट आहे किंवा लाईटची इंटेन्सिटी जी कमी जास्त होते ती तुम्हाला इन फॉर्म ऑफ व्होल्टेज मिळेल. आणि एकदा व्होल्टेजमध्ये आलं तर आपण ते प्रोसेस करू शकतो. आपण चेक करू शकतो की सध्या व्हॅल्यू किती आहे, पीक आहे की मॅक्सिमम आहे की हाय आहे. ओके, सो यावरून तुम्ही तुमच्या नोड MCU सोबत कम्युनिकेशन करू शकता. ओके, सो डिटेल इंटरफेसिंग आपण बघणार आहोत. त्याआधी आपल्याला काय बघायचंय फंक्शन कसं करतं बघा. त्याचं जर इक्विव्हॅलेंट सर्किट बघितलं तर इकडे एक रजिस्टर आहे आणि इकडे एक फोटो डायोड आहे. फोटो डायोड किंवा फोटो डायोड म्हणू शकता. ओके, सो याच्यामध्ये काय होतं की जसा फोटो पडेल त्या फॉर्ममध्ये तुमचं इकडे करंट फ्लो होतं आणि त्या प्रोपोर्शनमध्ये तुमचा जो रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होते. ओके, त्यानंतर इंटरफेसिंग कसं आता इकडे मी MCU दाखवलाय. ओके, सो तुम्हाला इकडे नोड MCU दाखवायचा आहे. ओके, नोड MCU. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की डायरेक्ट LDR तुम्ही MCU ला कनेक्ट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक व्होल्टेज डिवायडर फॉर्म करावं लागेल. ओके, आणि व्होल्टेज डिवायडरचं जे आउटपुट असणार आहे ते पण तुमचं अॅनालॉग सिग्नल असणार आहे. सो अगेन तुम्ही अॅनालॉग सिग्नल डायरेक्टली GPIO पिनला देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अॅनालॉग पिनच यूज करावं लागेल. आणि नोड MCU मध्ये फक्त एक अॅनालॉग पिन अवेलेबल आहे, ती आहे तुमची A0. ओके, नोड MCU ची पिन डायग्राम जर आपण बघितली तर त्यामध्ये फक्त एक अॅनालॉग पिन आहे, ती आहे A0. जेव्हाही तुम्हाला LDR इंटरफेसिंग दाखवायची आहे, LDR इंटरफेसिंग दाखवताना तुम्हाला व्होल्टेज डिवायडर दाखवायचा आहे आणि त्याचा जो अप्परचा एलिमेंट असणार आहे तो तुमचा LDR असणार आहे. आयदर तुम्ही असा रजिस्टर दाखवा, ओके, LDR, बट दिस इज अ पिक्चोरियल राईट. सो आपल्याला माहिती आहे की LDR इज नथिंग बट व्हेरिएबल रजिस्टर. सो तुम्हाला असं एक रजिस्टर काढायचं आहे, त्याला व्हेरिएबल दाखवायचं आहे आणि इथं सांगा की हा माझा LDR आहे. ओके, त्यानंतर खाली एक रजिस्टर काढायचा आणि इकडे V0. ओके, सो ही झाली सिंपल त्याची इंटरफेसिंग डायग्राम. ओके, सो अजून डिटेलमध्ये आपण काढूया रेजिस्टन्स वर्सेस इल्युमिनेशन्स. ओके, सो लाईटची जी इंटेन्सिटी आहे ती मेजर करण्यासाठी लक्स युनिट यूज करतात. ओके, सो इकडे आपल्याकडे ग्राफ आहे. जनरली काय होतं बघा की तुम्ही एखादा LDR परचेस केला त्यासोबत तुम्हाला एक डेटा शीट मिळते. सो त्या डेटा शीटवरती एक ग्राफ दिलेला असतो की किती इंटेन्सिटीला याचं रेजिस्टन्स किती असणार आणि जसं जसं तुमचं ल्युमिनेक्स किंवा इंटेन्सिटी वाढत जाते रेजिस्टन्स अँगलला कमी होणार. ओके, सो यावरून तुम्ही काय करू शकता ते आयडेंटिफाय करू शकता की कोणत्या इंटेन्सिटीला मला किती व्हॅल्यू आहे किंवा काही वेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतात. सो याचा डिटेल एक्सपेरिमेंट आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये ॲक्च्युअल LDR ची इंटरफेसिंग दाखवणार आहोत नोड MCU सोबत. प्लस तुम्हाला दाखवेल मी की लाईटवरून LDRचं रेजिस्टन्स कसं चेंज होतं. सो हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो इकडे एक जस्ट अंडरस्टँडिंगसाठी ठेवा की इनिशियली बघा जेव्हा पूर्ण अंधार असतो, डार्क अंधार, सो त्यावेळेस रेजिस्टन्स या लेवलला असतो म्हणजे अराउंड 10⁸. ओके, 10 मेगा ओमच्या आसपास. ओके, सो जसं जसं तुमची इंटेन्सिटी चेंज होत जाणार तसं तसं तुमचा रेजिस्टन्स काय होतोय कमी कमी होतोय. आणि जेव्हा सनलाईट असेल त्यावेळेस तो अप्रॉक्सिमेटली 100 ते 10 आहे म्हणजे ऑलमोस्ट 1K किंवा 100 ओम किंवा 1Kच्या आसपास मिनिममला तो येतो. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंटरफेसिंग डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि अजून एक की फक्त A0 सोबतच इंटरफेस करता येणार. सो बघा इकडे मी हा पिन डायग्राम याच्यामुळे दिली की तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये, थोडीशी रिमेंबर राहा म्हणून. ओके, बट जनरली तुम्ही फक्त एक स्क्वेअर ब्लॉक काढून त्यामध्ये A0 पिन दाखवू शकता इंटरफेसिंगसाठी. दॅट इज ऑल्सो फाईन. ओके, इट इज नॉट एक्सपेक्टेड टू हे कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला सगळ्या पिन डायग्राम ड्रॉ करायच्यात आणि मग दाखवायचे. ओके, सो तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं इम्पॉर्टंट हे आहे की LDR साठी तुम्हाला फक्त A0 पिन यूज करायची. A0 काय यूज करायची
कारण नोड MCU मध्ये फक्त एक अॅनालॉग पिन आहे आणि ती आहे तुमची A0. ओके, सो LDR कसा आपण इंटरफेस करणार, प्लस आपल्याकडे काय असणार, इकडे +5 व्होल्टचा सोर्स, त्यानंतर आपण इथे कनेक्ट करणार तुमचा LDR. ओके, सो आपण याला नाव देणार LDR किंवा हा ॲरो असं दाखवण्याऐवजी लाइटिंग फॉर्म मध्ये तुम्ही दाखवू शकता किंवा फक्त सिंपल रजिस्टर काढा आणि त्याला नाव द्या LDR. ओके, त्यानंतर खाली पुन्हा एक रजिस्टर काढायचा आहे आणि याला ग्राउंड करायचं. ओके, सो हा झाला तुमचा R2, याला नाव द्या R1 आणि या दोघांमधून एक पॉइंट तुम्हाला काढायचा आहे हा, आणि हा पॉइंट तुम्हाला कनेक्ट करायचा आहे तुमच्या A0 पिनला, म्हणजेच या ठिकाणी. ही झाली सिंपल इंटरफेसिंग डायग्राम ऑफ नोड MCU अँड LDR. ओके, याच्यामध्ये कुठलंही अवघड नाहीये. 2-3 गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की A0 पिन तुम्हाला यूज करायची आहे, त्यानंतर सेकंड की एक व्होल्टेज डिवायडर यूज करायचा आहे. ओके, आणि व्होल्टेज डिवायडर मध्ये तुम्हाला एक रजिस्टर ऍड करायचा आहे आणि दुसरा जो कंपोनंट असणार तो असणार तुमचा LDR. ओके, फक्त व्होल्टेज डिवायडर लक्षात ठेवलं तर ही इंटरफेसिंग डायग्राम तुम्हाला समजली. LDRचं फंक्शन तुम्हाला डिटेलमध्ये समजलंय, इंटरफेसिंग डायग्राम सुद्धा समजली, याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. ओके, आणि याचा प्रोग्राम पण एकदम सिंपल आहे, प्रोग्राम मध्येही जास्त काही डिफिकल्ट नाहीये. ओके, सो नेक्स्ट आपण प्रोग्राम बघणार आहोत. पूर्ण IoT ची प्लेलिस्ट ऍक्सेस करायची असेल, सर्व लेक्चर्स आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, अजूनही खूप सारे लेक्चर आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो क्विकली जाऊन तुम्हाला काय करायचंय, चॅनलवरती जायचंय आणि फक्त 59 रुपीज मध्ये चॅनलची मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता, 59 रुपीज पर मंथ. आणि तुम्हाला जर नाही आवडलं तर तुमच्या प्ले स्टोअर मध्ये किंवा गुगल पे मध्ये जाऊन तुम्ही ती कॅन्सल करू शकता. ओके, सो मेंबरशिप ही 59 रुपीज पर मंथ आहे, बट पाहिजे तेव्हा तुम्ही कॅन्सल करू शकता. इवन तुम्ही दुसऱ्या दिवशी पण कॅन्सल केली तरीही तुम्हाला पूर्ण मंथ पूर्ण लेक्चरचा ऍक्सेस मिळेल. अल्सो जेव्हा तुम्हाला नेक्स्ट मंथचं जे रिमाइंडर असेल गुगल कडून किंवा युट्यूब कडून, तुम्हाला 2 दिवस आधीच रिमाइंडर येतं की 2-3 दिवसानंतर तुमची मेंबरशिप रिन्यू होणार आहे. ओके, सो तुम्हाला पाहिजे तेव्हा कॅन्सल करू शकता, आफ्टर एक्झाम और बिफोर एक्झाम और लगेच इमिडिएटली. ओके, सो फक्त 59 रुपीज मध्ये आहे, खूप जास्त आपण ठेवलेलं नाहीये.